अनोळखी नवरा पार्ट 2. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सई आणि अथर्वचं लग्न झालं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री अथर्वने सईला सांगितलं होतं की हे लग्न प्रेमासाठी झालेलं नाही, तर सईला एका मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी झालं आहे. आणि त्यानंतर सकाळी सईला तिच्या खोलीच्या दाराखाली एक रहस्यमय पत्र मिळालं होतं, ज्यावर लिहिलं होतं, हे पत्र वाचल्यानंतर तुला कदाचित तुझ्या नवऱ्याचा तिरस्कार वाटेल. आणि पत्रात तिच्या तिच्या जन्माचं एक गुपित अथर्वशी जोडलेलं असल्याचं लिहिलं होतं. पण त्या पत्रात नेमकं काय होतं, अथर्व तिच्यापासून काय लपवत होता आणि त्याच्या लग्नामागचं खरं कारण काय होतं, हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. सईच्या हातात ते पत्र होतं आणि तिचे हात अक्षरशः थरथरत होते. तिने पुन्हा एकदा पत्राकडे पाहिलं आणि मनात विचार केला, माझ्या जन्माचं रहस्य अथर्वशी कसं जोडलेलं असू शकतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सईने घाबरून पत्र आपल्या साडीच्या पदरात लपवलं आणि म्हणाली, कोण? बाहेरून अथर्वचा आवाज आला, मी आहे. सई काही क्षण शांत राहिली आणि मग दार उघडलं. अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू ठीक आहेस ना? सईने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला सगळं माहित आहे ना? अथर्वच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर भाव आले. कशाबद्दल बोलतेस? सईने उत्तर दिलं, माझ्या जन्माबद्दल. अथर्व काही क्षण गप्प राहिला. त्यामुळे सईला खात्री झाली की तो काहीतरी लपवत आहे. ती म्हणाली, माझ्यापासून खोटं बोलू नका, मला सगळं खरं जाणून घ्यायचं आहे. अथर्वने शांतपणे विचारलं, तुला हे कोणी सांगितलं? सई म्हणाली, मला एक पत्र मिळालं. अथर्वने लगेच विचारलं, कुठलं पत्र? सईने पत्र त्याच्या समोर केलं. अथर्वने ते हातात घेतलं आणि वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. सईने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्हाला हे पत्र माहित आहे? अथर्व काही बोलला नाही. सईने पुन्हा विचारलं, अथर्व उत्तर द्या. अथर्वने हळू आवाजात म्हटलं, हो. सईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे? अथर्व म्हणाला, सगळं नाही, पण बरंच काही. सई रागाने म्हणाली, मग माझ्यापासून का लपवलं? अथर्व म्हणाला, कारण मला वाटलं होतं की तुला हे सत्य कळण्याआधी मी तुला सुरक्षित करायला हवं. सई म्हणाली, पण मी तुमची बायको आहे. माझ्या आयुष्याबद्दल मला अंधारात ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, कोणीही नाही, पण तुझ्या जीवाला धोका असेल तर मी तुझा राग सहन करणं पसंत करेन. सई थबकली, माझ्या जीवाला धोका? अथर्वने मान हलवली, हो. सईने घाबरून विचारलं, कोणापासून? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ज्याच्यापासून तुला सर्वात जास्त सुरक्षित वाटते, कदाचित त्याच्यापासून. सईच्या मनात लगेच तिच्या वडिलांचा चेहरा आला. ती म्हणाली, तुम्ही माझ्या बाबांबद्दल बोलताय? अथर्वने उत्तर दिलं नाही, पण त्याच्या शांततेने सईला सगळं समजल्यासारखं झालं. ती म्हणाली, नाही, माझे बाबा असं काही करू शकत नाहीत. अथर्व म्हणाला, मी तुला त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस असं म्हणत नाही, पण प्रत्येक सत्य आपल्याला दिसतं तसं नसतं. सईने विचारलं, मग तुम्ही मला सगळं सांगा. अथर्व म्हणाला, आज नाही. सई चिडली, पुन्हा आज नाही? मग कधी? माझ्या आयुष्यात काय चाललंय हे मला कधी कळणार? अथर्व तिच्या जवळ आला आणि शांतपणे म्हणाला, आज रात्री. सई म्हणाली, कुठे? अथर्व म्हणाला, तुला जिथे हे सगळं सुरू झालं होतं तिथे घेऊन जाईन. सईने विचारलं, कुठे? अथर्वने फक्त एवढंच म्हटलं, तुझ्या आईच्या जुन्या घरात. सई दचकली, आईच्या जुन्या घरात? पण ते घर तर कित्येक वर्षापासून बंद आहे. अथर्व म्हणाला, म्हणूनच तिथे जायचं आहे. सईला काही समजत नव्हतं, पण अथर्वच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून तिने काही बोललं नाही. दिवसभर सईच्या मनात तेच विचार फिरत राहिले. तिच्या आईने तिला पाहून विचारलं, काय झालं ग? सकाळपासून एवढी शांत का आहेस? सईने आईकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, माझ्या जन्माच्या वेळी काही झालं होतं का? आईच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली, पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि म्हणाली, असं का विचारतेस? सई म्हणाली, तसंच, मला जाणून घ्यायचं होतं. आई म्हणाली, काहीही झालं नव्हतं. सईला आईचं उत्तर खोटं वाटलं. ती म्हणाली, आई, माझ्याशी खोटं बोलू नकोस.
आईने तिच्याकडे पाहिलं पण काही बोलली नाही. सई म्हणाली, आई, मी तुझी मुलगी आहे ना? आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, हा कसला प्रश्न आहे? सई म्हणाली, मग मला माझ्या जन्माबद्दल सगळं का सांगितलं जात नाही? आईने लगेच विषय बदलला. लग्नानंतर असे विचार डोक्यात आणू नकोस. सई म्हणाली, म्हणजे खरंच काहीतरी आहे? आई घाबरून म्हणले, सई, काही प्रश्नांची उत्तर शोधू नकोस. सईने आईचा हात धरला आणि विचारलं, का? आईने फक्त एवढंच म्हटलं, कारण काही सत्य माणसाला आयुष्यभर त्रास देतं. सईला आता खात्री झाली होती की तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं गुपित होतं. रात्री अथर्व गाडी घेऊन तिच्या घरी आला. सई त्याच्यासोबत बसली. काही वेळ दोघेही शांत होते. शेवटी सईने विचारलं, तुम्ही मला खरंच सगळं सांगणार आहात? अथर्व म्हणाला, हो. सई म्हणाली, आणि त्यानंतर? अथर्व म्हणाला, तुला माझ्याबद्दल जो निर्णय घ्यायचा असेल तो घे. सईने त्याच्याकडे पाहत विचारलं, जर मला तुमचा तिरस्कार वाटला तर? अथर्व म्हणाला, तरीही मी तुला दोष देणार नाही. सई शांत झाली. गाडी एका जुन्या रस्त्यावरून पुढे जात होती. काही वेळाने अथर्वने गाडी एका जुन्या वाड्यासमोर थांबवली. सईने बाहेर पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हेच ते घर? अथर्व म्हणाला, हो. सई गाडीतून उतरली. घराचं दार जुनं झालं होतं. अंगणात गवत वाढलं होतं आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती. अथर्वने खिशातून चावी काढली. सईने विचारलं, तुमच्याकडे या घराची चावी कशी? अथर्व म्हणाला, कारण हे घर माझ्या बाबांनी मला दिलं होतं. सई दचकली, तुमच्या बाबांनी? अथर्वने दार उघडलं आणि म्हणाला, आत ये. दोघे आत गेले. धुळीने भरलेल्या खोलीत जुन्या वस्तू पडल्या होत्या. भिंतीवर काही जुने फोटो होते. सईची नजर एका फोटोवर थांबली. तिने तो फोटो जवळून पाहिला आणि तिच्या हातातून टॉर्च खाली पडली. फोटोमध्ये तिची आई होती, पण तिच्या आईच्या शेजारी एक पुरुष उभा होता. सई हळू आवाजात म्हणाली, हा कोण? अथर्व शांत राहिला. सईने त्याच्याकडे पाहिलं. अथर्व, हा कोण आहे? अथर्व म्हणाला, तुझ्या आईला हा माणूस माहित होता. सई म्हणाली, मला माहित नाही. अथर्व म्हणाला, तुला माहित असण्याची गरजच पडू नये म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट लपवली. सईने फोटो हातात घेतला आणि म्हणाली, पण हा माणूस माझ्या आईसोबत का आहे? अथर्व म्हणाला, कारण तुझ्या जन्माआधीच्या काही महिन्यात हा माणूस तुझ्या आईच्या आयुष्यात होता. सईच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही काय सांगताय? अथर्व म्हणाला, तुझ्या आईने तुला जन्म दिला तेव्हा तुझ्या वडिलांना एका गोष्टीची भीती होती. सईने विचारलं, कशाची? अथर्व म्हणाला, की एक दिवस तू मोठी झाल्यावर तुला तुझ्या जन्माचं खरं सत्य कळेल. सई म्हणाली, माझे बाबा मला का घाबरतील? अथर्व म्हणाला, कारण त्यांना माहित होतं की त्या सत्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सईच्या डोळ्यात अश्रू आली. ती म्हणाली, मला सगळं सांगा. अथर्वने काही क्षण डोळे बंद केले आणि म्हणाला, सई, तू ज्या माणसाला तुझा बाप समजतेस तो तुझा जन्मदाता नाही. सईच्या हातातून फोटो खाली पडला. तिच्या डोळ्यासमोर अंधार आला. ती मागे सरकली आणि म्हणाली, नाही, हे खोटं आहे. अथर्वने तिच्याकडे हात पुढे केला, पण सईने त्याचा हात झटकला. मला हात लावू नका. अथर्व शांतपणे म्हणाला. सई, ती रडत म्हणाली, तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? अथर्व म्हणाला, कारण मला माहित होतं की हे ऐकल्यावर तू तुटशील. सई म्हणाली, मी कधीच तुटले आहे. अथर्वच्या डोळ्यातही पाणी आलं. तो म्हणाला, मला माफ कर. सई म्हणाली, तुम्ही माझ्याशी लग्न केलं कारण तुम्हाला माझ्यावर दया आली होती का? अथर्व म्हणाला, नाही. सईने विचारलं, मग? अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तुझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून तुला वाचवण्यासाठी. माझ्यापेक्षा सुरक्षित माणूस दुसरा कोणी नव्हता. सई म्हणाली, कोण माझा पाठलाग करतय? अथर्वने उत्तर देण्याआधीच बाहेर कुठेतरी गाडी थांबण्याचा आवाज आला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. अथर्वने लगेच सईचा हात पकडला आणि कुजबुजत म्हणाला, कोणीही आवाज करू नकोस. सई घाबरून म्हणाली, कोण आले? अथर्वने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. सईने विचारलं, काय झालं? अथर्व हळू आवाजात म्हणाला, तो इथे कसा आला? सई म्हणाली, कोण? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ज्याच्यापासून तुला वाचवण्यासाठी
मी तुझ्याशी लग्न केलं. तो तेवढ्यात बाहेरून दारावर जोरात टकटक झाली. सईने अथर्वचा हात घट्ट पकडला. बाहेरून एका पुरुषाचा आवाज आला, अथर्व, मला माहित आहे तू आत आहेस. दार उघड आणि माझी मुलगी मला परत दे. सईच्या अंगावर काटा आला. तिने अथर्वकडे पाहिलं आणि खुजबुजत विचारलं, माझी मुलगी? अथर्व काही बोलला नाही. बाहेरून पुन्हा आवाज आला, सई, बाहेर ये. तुझ्या नवऱ्याने तुला सगळं सांगितलेलं नाही. सईचे डोळे मोठे झाले. अथर्वने तिच्याकडे पाहत फक्त एवढंच म्हटलं, सई, आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण आजची रात्र आपल्यासाठी खूप मोठी आहे. आणि त्या क्षणी घराच्या मागच्या दरवाजावरही कोणीतरी जोरात धडक दिली. तर कशी वाटली स्टोरी नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा भाग जर तुम्हाला बघायचा असेल तर पार्ट 2 असं कमेंटमध्ये लिहा. नक्कीच पार्ट 2 पण बनवेल मी.